ते तुम्हा सगळ्यांचं बघणं जरा थोडंसं वाईट आहे. त्याला काय बोलावं आणि कशी सुरुवात करावी ते आठवत नाहीये, समजत नाहीये. सगळ्यात प्रथम तुम्हा सगळ्यांना माझा मोठा नमस्कार. स्टेजवर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, नरेशजी म्हस्के साहेब, अजित पुरे, प्रसन्न साहेब, दामले साहेब, बोललेलो आहे मी, हे सांगितलं त्याला. नंतर उगाच तक्रार करायचं माझ्याबद्दल नाही बोललं. आणि आमच्या पत्नी साहेब, आज मोठा म्हणजे विलक्षण दिवस आहे. म्हणजे मी आयुष्यात मला कधीतरी या आठवणीने जाग येत राहील सतत, असं मला वाटतं. पुरस्कार खूप मिळाले, मिळत आहेत, पण आजचा जो काय हा पुरस्कार होता हा सुरुवातीपासूनच एवढा विलक्षण होता की मी त्याचं वर्णनच करू शकत नाही. असं काय लोक आहात, काय लोक आहात तुम्ही, मला काय कळतच नाही. एवढ्या पावसात तुम्ही लोक बाहेर उभे सगळे, एक वेगळी स्पेशल गाडी त्याच्यातून आम्ही येतो, असं मला असं नाही हो, कधी नाही मला मिळालं पहिल्यांदा. ते पहिल्यांदाच मी बघतोय आणि असा सत्कार मी पहिल्यांदाच बघितला. म्हणजे माझ्या येण्यापासून, आल्यानंतर जणांनी बऱ्याच जणांनी दिले, पण येण्यापासून जी सुरुवात झाली ही खरोखर लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि माझ्या आयुष्यभरही लक्षात राहील. त्यामुळे ऐरोली हा भाग माझ्या कायम लक्षात राहील. आज शिंदे साहेबांच्या हस्ते मला म्हणजे सत्कार करणार आहेत माझा. विलक्षण कलाप्रेमी माणूस, म्हणजे कलाकारांचे काही प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याला पहिल्यांदा पुढे हजर असतात. त्याने आतापर्यंत बरेच प्रश्न सोडवलेले आहेत आणि यापुढेही ते सोडवत राहतील अशी एकंदर त्यांच्या कृतीवरून मला वाटतं. आपण त्याबद्दल समाधान मानलं पाहिजे. आपण सगळ्यांनी त्याबद्दल आपल्याला फार मोठं मानलं पाहिजे की यांच्यासारखा एक कलाप्रेमी माणूस, कलाकारावर प्रेम असलेला माणूस आपल्याला उपमुख्यमंत्री म्हणून लाभला. मी त्यांच्याकडून घेतलेला हा दुसरा मोठा पुरस्कार आहे. पहिला महाराष्ट्र भूषण सुद्धा त्यांनी दिला होता आणि त्याच्यानंतर मोठा आता हा माझा जो पुरस्कार आहे त्यात आता मला त्यांनी जो माझा सत्कार करतात हा क्षण, हे दोन्ही क्षण मी फार विलक्षण मानतो. आता मला असं म्हणायचं की आता तुम्ही जो प्रोग्राम सादर केला की पोरं कुठून एनर्जी आणतात एवढी मला कळलेलं नाही. फार छान डान्स करतात ते लोक पोरं. म्हणजे एक मी बघितलं की एक बीट सोडला नाही या लोकांनी, एक मुवमेंट वाईट केली नाही. म्हणजे एवढी विलक्षण तयारी लोकांनी केली हे म्हणजे मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि
गावाचं पोरं होती सगळी, ती नक्कीच आयुष्यात निश्चित काहीतरी करतील असं मला वाटतं. आता माझं म्हणत तर काय, मोठा आनंद आहे. पुरस्कार मिळत गेले, लोक कौतुक करत गेले. मी विलक्षण दबला गेलो या कौतुकाखाली. मी माझं कौतुक करण्यापेक्षा मला असं वाटतं की या सगळ्या ऑडियन्सचं कौतुक करायला पाहिजे. कारण मी करत गेलो, तुम्हाला ते आवडत गेलं, आणि करण्यापेक्षा आवडणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि मग मला एक वेगळीच सवय जायला लागली की लोकांना जे आवडेल ते करायचं, किंवा आपण जे करतो ते लोकांना आवडेल कसं याचा पहिला विचार करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काय सादर करतो त्याच्यावर विलक्षण प्रेम करावं, नवीन नवीन शोधण्याची एक तयारी ठेवावी की आज असं केलं तर उद्या कसं करता येईल, परवा कसं करता येईल. असे निर्णयाने प्रकार असा करून आपण आपल्यालाच डेव्हलप करू शकतो. माझ्या आयुष्यभर मी हेच उद्योग केले. फक्त प्रशांत दामले सुद्धा हेच उद्योग करतायत सध्या. त्यांनी कुठून सुरुवात केली आहे मला माहिती आहे, आणि आता तो कुठे पोचला आहे हेही मी बघतोय. आज मराठी नाट्यसृष्टीत तो नंबर 1 वर आहे. याला महत्वाचं कारण म्हणजे त्याची निरीक्षण शक्ती. कुठल्याही आर्टिस्टकडे निरीक्षण शक्ती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, आणि ती त्यांनी मनापासून केली. तो जेव्हा नवीन वाईट काही नाही बोलत आहे, वाईट नाही, तो उगाच घाबरला. तसं काय आमच्या चालतं ना, मी लक्ष घेतो. पण हा माणूस आहे ना, हा नुसता बसले असेल तर नुसता नाही बसत कधी. हा ऑब्झर्व करतो काय काय आहे ते, कोण काय करतोय, कोण कसा बोलतोय, कसं करतोय, ही त्याची ही कृती सतत चाललेली असते. फार फार कमी लोकांमध्ये सापडतात अशा प्रकारची की शोधत बसणार. कारण कसं जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रकृती आहेत. तुम्ही एक करता त्याची गोष्ट दुसरा करत असं नाही, तर तुम्ही हे असं करता, तो तसं वेगळ्या रीतीने करतोय, तो तिसरा आहे तो पण काहीतरी वेगळ्या रीतीने करतो. हे शोधून काढणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. ऑब्झर्वेशन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कला क्षेत्रामध्ये. शिकण्यापेक्षा ऑब्झर्वेशन मधून शिकायला पाहिजे. शिकण्यामधून ऑब्झर्वेशन नाही होणार. शिकणं तुम्हाला ऑब्झर्वेशन नसेल तुम्ही शिकणार काय, असं होत आहे. मी असा दामले साहेबांना कित्येक वेळ कित्येक तास असे माझ्यासमोर बसलेले मी बघितलेले आहेत.